नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. घरात भाजीला काही नसेल त्यावेळी तुम्ही पटकन अशी मस्त अशी रेसिपी बनवू शकता, जी अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनते आणि तीही अगदी चमचमीत आणि तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलं. त्यामध्ये आपण 1 चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला घालून घेतला, पाव चमचा आपण हळदपूड घालून घेऊयात. त्यानंतर थोडंसं चिमूटभर याच्यामध्ये मी हिंग वापरलाय. अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून घातला. अर्धा चमचा मी धनेपूड घातली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. 1 छोटा चमचा आपण तेल घालूयात, जेणेकरून ही रेसिपी थोडीशी बनायला खुसखुशीत बनते. आता हे सगळे जिन्नस आपण चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत. हे बघा सगळं चांगलं असं मिक्स झालं की ह्यामध्ये आता आपण लागेल असं पाणी घालून ह्याचं आपण साधारणपणे एक जाडसर असं बॅटर बनवून घेणार आहोत. हे बॅटर बनवताना तुम्ही अजिबात जास्त पाणी घालू नका. जर हे बॅटर पातळ झालं तर मग रेसिपी म्हणावी अशी छान होत नाही. त्यामुळे थोडंसं घट्टसर असं आपण हे बॅटर जे आहे ते बनवून घेतलेलं आहे. साधारणपणे इथं बघा मला 4 ते 5 मोठे चमचे पाणी लागलेलं आहे आणि मी अशा पद्धतीचं हे जे बॅटर आहे ते बनवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बॅटर किती घट्टसर आहे. तर अशा पद्धतीचं हे बॅटर बघा बनवून घेतलेलं आहे. हे बॅटर आता आपण एका साईडला ठेवूयात आणि लगेच जी पुढची कृती आहे ती करायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप घातले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेऊयात. आता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तिखटाप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकता. त्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले कांदे वापरलेले आहेत. आता हे जे कांदे ते थोडेसे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले. त्यानंतर ह्यामध्ये आपण दही वापरणार आहोत. 2 ते 3 चमचे तर बघा मी ताजं दही वापरले आहे. दही वापरताना ते ताजं असावं. त्यानंतर आता आपण अगदी थोडंसं पाणी घालून हे चांगलं असं बारीक असं वाटून घेणार आहोत, जेणेकरून कांदा, दही, आलं, लसूण हे सगळं चांगलं असं बारीक असं वाटलं जाईल. तुम्ही बघू शकता इथे ही मस्तपैकी अशी ही व्हाईट पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. ह्यामुळे काय होतं, जेव्हा आपण रेसिपीमध्ये दही वापरतो तेव्हा ते अजिबात फाटत नाही किंवा ही रेसिपी चुकतही नाही. तर हे वाटण पण तयार झालंय. तर इथं बघा एका वाटीमध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा याच्यामध्ये मी गरम मसाला, पाव चमचा हळदपूड, अर्धा चमचा धनेपूड घालून घेतली आणि त्यानंतर आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं एक चांगलासा एक थोडासा घोळ बनवून घेणार आहोत, जेणेकरून हे मसाले ह्या पाण्यामध्ये चांगलेसे भिजतील. जेव्हा आपण मसाले तेलामध्ये डायरेक्ट टाकतो त्यावेळी बऱ्याचदा असं होतं की ते कढईला चिकटतात आणि जळतात. मग मसाल्यात जळाले किंवा आपल्या रेसिपीची चव पूर्ण बिघडते. तसं होऊ नये म्हणून आपण ही स्टेप करू शकतो, जेणेकरून अशा पद्धतीने हे मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे हे मसाले चांगले फुलतातही आणि त्याबरोबर ते जळतही नाहीत. त्यामुळे मस्त रेसिपीला छान चव येते. तर बघा मसाले पण आपण छान असे मिक्स करून घेतले. लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी साधारणपणे 1 तांब्या पाणी गरम करून घेतलं. पाण्याला बघा चांगली अशी उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर ह्यामध्ये मी अशा पद्धतीची जाळी घेतली. जी जाळी आपण तळण काढायला काढतो तर तीच जाळी ह्याच्यामध्ये आपण वापरतोय. आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी जो बेसन पिठाचा घोळ बनवून घेतला होता तर तो घोळ एका वाटीमध्ये मी घालून घेतला आणि तो संपूर्ण घोळ आता आपण ह्या जाळीमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचा आणि त्यानंतर बघा थोडंसं चमच्याच्या साहाय्याने आपण हे प्रेस करून घ्यायचं. ह्या जाळीच्या आकाराच्या खाली मस्तपैकी छान बुंद्या किंवा मस्तपैकी छान शेव पडते आणि त्यामुळेच ही रेसिपी छान आणि युनिक अशी वाटते. राहिलेला संपूर्ण पिठाचा घोळ बघा मी अशा पद्धतीने हा घालून घेते. खाली पाणी गरम असल्यामुळे हे मस्तपैकी छान असं वाफतं. ही रेसिपी युनिक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता सगळा घोळ काढून झाल्यानंतर आता गॅस मध्यम करायचा आणि हे मस्तपैकी छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ह्याला कोणत्याही प्रकारचा एकसारखा आकार नाही आहे. हे फ्री ऑफ शेप असतात, पण ह्या जाळीमधून टाकल्यामुळे काय होतं ते मस्तपैकी बनतातही. थोडीशी रेसिपी वेगळी आहे. बरेचदा पाहुणे घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं सुचत नाही, काहीतरी वेगळं करायचं आहे. तुम्ही नक्कीच करू शकता अशी ही रेसिपी आहे. आता बघा ह्या पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि साधारणपणे 3 ते 4 मिनिटं पण झालेली आहे. पाणी आधीच गरम होतं आणि त्याबरोबर पाण्याला छान उकळी पण आले. त्यामुळे हे 3 ते 4 मिनिटांमध्ये हे आरामात मस्तपैकी शिजतं. फार वेळ लागत नाही. हे छानपैकी शिजलं गेलं की आता आपण ह्या जाळीमध्ये अशा पद्धतीने हे सेपरेट करून घेणार आहोत आणि हे एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत. हे जे काही पाणी जे उरलेलं आहे हे पाणी देखील आपण पुढच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. त्यामुळे ह्यातलं काहीही वेस्ट होत नाही. ही रेसिपी हेल्दी आहे, त्याबरोबरच घरातल्या साहित्यामध्ये बनते. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आता हे पाणी पण आपण गॅस बंद करून एका साईडला ठेवून देऊयात आणि एका दुसऱ्या कढईमध्ये बघा मी 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घालून घेतलं. तेल तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमची भाजी किती आहे ह्यावरती हे प्रमाण ठरतं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घातले. जिरे चांगले फुलू द्यायचे.
त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा याच्यामध्ये मी बडीशोप घालून घेतले. बडीशोपचा फ्लेवर पण खूप छान लागतो. एक तमालपत्रीचं पान थोडंसं मोडून घातलं आणि हा सगळा खडे मसाला 1-2 मिनिटं तडतडू दिला. त्यानंतर गॅस मध्यम केला आणि आपण जे काही मसाल्यांची पेस्ट बनवून घेतली होती ती संपूर्ण पेस्ट तेलामध्ये घालून घेतली आणि 2 ते 3 मिनिटं ही चांगली परतवून घ्यायची. जेव्हा तेलामध्ये डायरेक्ट मसाले टाकतो त्यावेळी काय होतं, मसाले पटकन खाली तळाशी चिकटतात आणि मग करपा वासायला लागतो आणि मग ती भाजी छान नाही लागत. म्हणून मी बऱ्याच वेळी अशी ही ट्रिक वापरते. आणि त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी पण याच्यामध्ये मी ॲड केलं, जेणेकरून हे मसाले खाली जळणार नाहीत. आता बघा मसाले मस्तपैकी छान शिजू द्यायचे. त्याला छान तेल सुटलं गेलं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेली कांदा, दही, आलं, लसूण, मिरची ह्यांची पेस्ट पण घालून घ्यायची आणि ही पण चांगली मिक्स करून घ्यायची. आता ह्यामध्ये वापरलेला जो काही कांदा, आलं, लसूण हे सगळं कच्चं होतं, त्यामुळे आता आपण साधारणपणे 3 ते 4 मिनिटं हे चांगलं शिजवून घेणार आहोत, जेणेकरून कांद्याचा, आलं, लसणाचा कच्चेपणा पण निघून जाईल. तुम्ही बघू शकताय कोणत्याही प्रकारची इथं आपण वेगळी पेस्ट न वापरता देखील ह्या ग्रेव्हीला अगदी मस्तपैकी टेक्स्चर आलेलं आहे. ह्या टेक्स्चरमुळेच ही रेसिपी खायला खूप मस्त वाटते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून तो मसालाही वाया जाऊ नये म्हणून. आता हे बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. सगळं चांगलं मिक्स झालं की गॅस मध्यम करून झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटं ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची, जेणेकरून सगळे जिन्नस मस्तपैकी शिजले जातील. 3 ते 4 मिनिटांनंतर बघा मी झाकण काढून घेतले. मस्तपैकी तेलही सुटलेलं आहे आणि अगदी छान खमंग वासही यायला सुरुवात झालेली आहे. जे काही कांदा, लसूण होतं ते पण मस्तपैकी शिजलं गेलेलं आहे आणि ह्यातलं जे काही पाणी होतं एक्स्ट्राचं ते देखील निघून गेलेलं आहे. अगदी मस्त आणि परफेक्ट छानपैकी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. ह्यामध्ये आता आपण थोडीशी कसुरी मेथी हातावर थोडीशी क्रश करून घेतली. कसुरी मेथी वापरल्यामुळं ही रेसिपी धाबा स्टाईल किंवा मग रेस्टॉरंट स्टाईल वाटते आणि त्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो. हे सगळं चांगलं मिक्स केलं आणि आपण मगाशी जे काही बेसन शिजवताना जे काही पाणी आपण शिल्लक ठेवलं होतं कढईमध्ये, त्यातलं थोडंसं पाणी आता आपण ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी वापरलं. तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ आहे ह्या तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घातलं आणि हे पुन्हा चांगलंसं मिक्स करून घेतलं. तर आज ही रेसिपी मी थोडीशी घट्टसर बनवते, त्यामुळे थोडं पाणी कमी वापरलं. तुम्ही हवं तर पाणी जास्त पण वापरू शकता आणि शिल्लक राहिलेलं जे काही पाणी तुम्ही आमटीमध्ये देखील वापरू शकता. आता बघायला मस्तपैकी छान उकळी आलेली आहे. तर जे काही आपण मगाशी बेसनचे जे काही गोळ किंवा जे काही आपण बुंदी पाडून घेतली होती तर ती देखील आता आपण ह्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची. अगदी मस्तपैकी छान मिक्स होते आणि ही ग्रेव्हीला टेक्स्चर पण खूप छान होते, चव पण खूप भन्नाट लागते. घरात भाजी नसेल तर बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की काय बनवायचं आणि अचानक त्या दिवशीच पाहुणे आले की प्रश्नच पडतो की आता सगळं सामान विकत आणण्यापेक्षा आपण पटकन ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो. त्यामुळे अगदी घरातल्या साहित्यामध्ये साधी, सोपी पण चवीला भन्नाट आणि भारी असणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे नक्की करून बघा. सगळ्यात शेवटी भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करून घेतला. खूप म्हणजे खूप मस्त झाले. भाजी दिसतानाच ती इतकी यम्मी आणि टेस्टी दिसते की 1 भाकरी किंवा 1 चपाती खाणारे नक्कीच 2 चपाती खातील. पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी युनिक आणि इतकी मस्त अशी ही भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.